नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा एक रोड व्लॉग घेऊन आलो आहे। मी तुम्हाला घेऊन चाललो आहे देवरुखला आणि हा हायवे आहे रत्नागिरी देवरुख म्हणण्यापेक्षा जे आपली बाव नदी आहे, बाव नदीचं ब्रिज आहे, तिथून ते देवरुखपर्यंत हा एक सुंदर हायवे बांधला आहे। एशियन बँकच्या मदतीने हा हायवे बांधलेला आहे आणि सध्या रत्नागिरीमध्ये प्रचंड चर्चेत आहे। आत्ता आपण आहोत पांगरी गावामध्ये आणि तुम्ही हा बघताय हायवे बघताना तुम्हाला अगदी एखाद्या परदेशातल्या किंवा अमेरिकन हायवेवर गाडी चालवल्यासारखं वाटतं, ते फील येतं। त्याला अनेक कारणं आहेत। पहिला म्हणजे हा हायवे अतिशय सुंदर स्थितीमध्ये आहे। गेली 2-3 वर्ष झालीत पण अजूनही या हायवेला काही झालेलं नाही आहे, ना एक खड्डा दिसतो कुठे आपल्याला। रस्ता अतिशय सुंदर आहे। दुसरं महत्त्वाचं, हा जंगलातून जातो हायवे, बऱ्यापैकी जंगलातून जातो किंवा अशा भागातून जातो जो डोंगरी प्रदेश आहे, अशा भागातून हा हायवे जातो। हा हायवे जो आहे, हा हायवे बांधताना कमीत कमी झाडं तोडली गेली। तुम्ही आजूबाजूला बघताय की जी वृक्षसंपदा आहे ती तुम्हाला दिसती आहे। या उलट एक्सपिरियन्स आपल्याला असतो मुंबई गोवा हायवेवर, की मुंबई गोवा हायवेवर ज्यावेळी आपण गाडी चालवतो आणि मुंबई गोवा हायवेचं ज्यावेळी काम झालं त्यावेळी तुम्ही बघितलं सगळ्यांनी की कशा प्रकारे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली। अगदी तेच कशाला, आत्ता जो नवीन हायवे होतो आहे आपला रत्नागिरी कोल्हापूरपर्यंत आणि पुढे एक्सटेन्शन आहे अगदी नागपूरपर्यंत, पण या हायवेची पण तुम्ही स्थिती बघताय की किती मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आणि त्यामुळे किती तिथून गाडी चालवणं किती आता कंटाळवाणं व्हायला लागलं आहे या दोन्ही हायवेंवर। म्हणजे अगदी मुंबई गोवा हायवे असेल किंवा रत्नागिरी जो कोल्हापूर हायवे आहे तोही हायवे, पण त्या तुलनेमध्ये इथे मात्र असा कोणताही एक्सपिरियन्स येत नाही। तुम्ही इथे बघताय दोन्ही बाजूला किती सुंदर झाडं दिसत आहेत, वृक्ष दिसत आहेत, झाडी दिसती आहे, कुठेही असं प्रचंड प्रमाणात तोड झालेली दिसत नाही आहे आणि त्यामुळे एक वेगळाच अनुभव येतो। एकतर सुंदर रस्ता, चांगल्या स्थितीतला रस्ता आणि स्पीड वाढवण्यासाठी किंवा म्हणजे कमीत कमी वेळात पोहोचवण्यासाठी अगदी सगळी झाडं तोडली पाहिजेत आणि अगदी सरळ रस्ता झाला पाहिजे असं काही नसतं। तुम्ही जर इथला अनुभवसुद्धा घेतलात तर पूर्वीपेक्षा 10 मिनटं कमीच लागतात आपल्याला पोहोचायला। आता खूप फास्ट आपण पोहोचतो आणि त्यासाठी काही वृक्षतोड करायची गरज नाही आहे। हा एक सुंदर आदर्श या रस्त्याने दिला आहे। सो मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत घोडवली फाट्याजवळ। हा आहे घोडवली फाटा। 2 रस्ते तुम्हाला आतमध्ये जाताना दिसत आहेत जे रिमोट प्लेसेस आहेत या भागातले, त्यांना कनेक्ट करतात। आणि पुन्हा एकदा हायवेवर येईन। तुम्हाला मगाशी मी सांगत होतो की फास्ट पोहोचण्यासाठी अगदी सरळ रस्ता हवा, झाडं तोडली पाहिजेत असं काही नसतं। आहे तो रस्ता जरी सुस्थितीत असला तरी आपण वेळेत पोहोचतो आणि त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी जो दावा केला जातो की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पोहोचू, दळणवळणाची क्रांती करू, ही आपली ST लालपरी, तर अशी काही गरज नाही आहे। जे आहेत रस्ते कोकणातले ते जरी व्यवस्थित मेंटेन केले आणि अगदी चांगल्या स्थितीत ठेवले तरी आपण लवकर पोहोचू। त्यासाठी 4 पदरी रोड करण्याची सगळीकडे गरज नाही आहे। एक ठीक आहे, एक हायवे आपल्याला हवा आहे 4 पदरी, तो झाला आहे, पण आता प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे रस्ते बांधण्याची गरज नाही आहे। हा हायवे त्या बाबतीत आदर्श आहे। मी पुन्हा म्हणतो आहे की आहे तो रोड सुस्थितीत आणा, तेवढाही पुरेसा आहे। हा असाच एक हायवे तुम्ही जर बघितलात संगमेश्वर ते साखरपा आणि साखरपातून पुढे दाभोळे मार्गे राजापूरपर्यंत बांधलेला आहे। अर्थात तो दाभोळे टू राजापूर, राजापूरला वाटूच्या जवळपास मला वाटतं तो बाहेर पडतो। तिथे सुद्धा एशियन बँकेनेच हेल्प केली। आता आपण तुळसणी गावात आलोत मित्रांनो, हे तुळसणी गाव आहे आणि तुम्ही बघताय की ती व्यवस्थित त्यांनी बस स्टॉप वगैरे बांधून दिला आहे। बाजूला साईड पट्टी अगदी व्यवस्थित ठेवली आहे। अनेक बाबतीत हा रोड आदर्श आहे आणि तोही रोड मी तुम्हाला दाखवेन लवकरच। मी तिथलाही प्रवास करेन आणि तुम्हाला तोही एशियन बँकेच्या मदतीने बांधलेला जो रोड आहे, रस्ता आहे, तो दाखवेन। कसे आदर्श रस्ते असावेत कोकणामध्ये हे आपल्याला यातून कळतं। मुंबई गोवा हायवेने जो काही चुकीचा आदर्श दिला आहे तो आपल्याला नाही घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही केवळ अनुभव घ्या। मी मुद्दाम गाडी स्लो केली आहे इथे। अनुभव अनेक गोष्टींचा घ्यायचा आहे आपल्याला। एकतर निसर्ग जो या रस्त्यावर तुम्हाला खूप सुंदररित्या अनुभवता येतो आणि मी तुम्हाला नक्की सांगेन, जर कोकणात कधी फिरायला आलात आणि तुम्हाला जर बाईक रायडिंगची आवड असेल किंवा कार ड्रायव्हिंगची आवड असेल
तर या रस्त्याने नक्की प्रवास करा. त्याचे अनेक तुम्हाला अनुभव मिळतील. एकतर पहिला अनुभव आहे की तुम्हाला एक सुंदर रस्ता मिळेल. दुसरा अनुभव सुंदर निसर्ग अनुभवता येईल आणि अगदी कोकणातल्या पारंपरिक वातावरणामधून तुम्ही जाता. कुठेही बिल्डिंग्स नाही आहेत, कुठेही तुम्हाला असं नवीन स्ट्रक्चर्स दिसत नाही आहेत. सो हे अनेक अनुभव तुम्हाला घेता येतील. आणि आत्ता आपण आहोत निवे गावामध्ये. तुम्ही म्हणाल की या परिसरामध्ये काय बघण्यासारखं आहे किंवा काही पर्यटन स्थळं आहेत का, तर नक्कीच आहेत. की तुम्ही इथून गेल्यावर पुढे देवरुखसारखं मोठं प्राचीन शहर आहे आणि त्या शहराच्या जवळपास मार्लेश्वरसारखं सुंदर ठिकाण आहे की जे तीर्थक्षेत्र आहे. सो मार्लेश्वर, टिकलेश्वर इथे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्ही पर्यटन करू शकता. आणि त्याशिवाय इथून तुम्ही कोल्हापूरला कनेक्ट होता आणि संगमेश्वरला कनेक्ट होता पुढे गेल्यावर देवरुखमधून. सो तोही हायवे आहे. इथे बघा किती सुंदर अगदी साईड पट्टीसुद्धा बघण्यासारखी आहे. कारण काय होतं की आम्हाला मुंबई गोवा हायवेमुळे आजकाल अशा गोष्टी बघता येत नाहीत आणि त्यामुळे आमच्यासाठी हे पर्यटन स्थळच झालं आहे. हा हायवे जो आहे ना, तो माझ्यासारख्या व्यक्तीसाठी आता पर्यटन स्थळ आहे. ते आहे राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेज, RMCET आंबव. सो आपण खिंड आंबव या भागात आता आहोत. आणि मी पुन्हा म्हणतो आहे की असे रस्ते आमच्यासाठी पर्यटन स्थळच आहेत. एवढा सुंदर रस्ता बांधला आहे, तो बघण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे ॲक्च्युली. इथे बघा किती वेगळाच अनुभव येतो आपल्याला. आता हा जो भाग आहे ना, इथे थोडा रस्ता अरुंद आहे. त्याचं कारण मला नाही माहिती आहे, पण इथे डोंगर आहे खाली आणि इथून खूप छान व्ह्यू मिळतो. तुम्ही कधी या रस्त्याने आलात तर थोडं पुढे गेल्यावर बाईक असेल तर बाईक अतिशय व्यवस्थितरित्या पार्क करता येते. 4 व्हीलर मात्र पार्क करायला जागा नाही आहे. तिथे बघूनच पार्क करा. तिथून तुम्हाला पूर्ण देवरुखचा व्ह्यू मिळतो. देवरुख शहर जे आहे ते समोर दिसतं आणि खूप छान व्ह्यू मिळतो. DSLR असेल जर तुमच्याकडे तर तुम्ही इथून खूप छान फोटो घेऊ शकता. हा बघा, हा जो पट्टा आहे ना, या पट्ट्यामधून खूप छान व्ह्यू मिळतो, खूप छान फोटो निघतात आणि जरा पुढे गेल्यावर तुम्हाला अगदी उभं राहून समोरचा व्ह्यू पण चांगला दिसतो. आणि इथे रस्ता मात्र जरा अरुंद आहे, त्यामुळे जर तुम्ही 4 व्हीलर आणत असाल तर मात्र पार्क करू नका. जरा बघून साईडला व्यवस्थित जागा अशा ठिकाणी पार्क करा, म्हणजे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. आत्ता आपण आलोत पूर गावामध्ये मित्रांनो. सो पुढचा गाव पूर आहे आणि आता देवरुख जवळ आलं आहे. सो गाईज, हा जो रस्ता आहे ना लेफ्टला गेला आहे, तो जातो सरळ देवरुख गावामध्ये, देवरुख शहरामध्ये. गाव म्हणता येणार नाही, देवरुख तसं मोठं शहर आहे. टाऊन म्हणूया आपण, शहर पण नाही गाव पण नाही, टाऊन. सो टाउनशिप आहे चांगली आणि सगळ्या सोयींनी युक्त अशी. आणि आता आपण पाटगावमधून जातो आहे. पेट्रोल पंप, मैत्री पेट्रोल पंप आहे तिथे. म्हणजे आपण हा हायवे पूर्ण फॉलो करतो आहे. जो मधला रस्ता आहे ना, तिथे तो हायवे नाही आहे. सो हा हायवे संपणार कुठे, त्या पेट्रोल पंपाच्या तिथे संपेल. आणि त्यानंतर मग पुन्हा एक तर तुम्हाला संगमेश्वरला जायचं असेल तुम्ही सरळ जाऊ शकता, किंवा तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल तर तुम्ही साखरप्याला जाऊ शकता. पुन्हा एकदा लालपरी दिसते आपल्याला. सो आपण आता अंतिम टप्प्यात आहोत. सो मित्रांनो, अशा प्रकारे हायवे संपतो आहे. इथे समोर मोठा बोर्ड दिसतो आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे आभारी आहोत. आणि मीही तुमचा आभारी आहे, तुम्ही हा व्लॉग बघितलात. तुम्हाला हा रस्ता कसा वाटला, हा हायवे कसा वाटला हे सांगायला मला अजिबात विसरू नका. आणि हा व्लॉग कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. उजवीकडे आपण जाऊ शकतो कोल्हापूरकडे आणि डावीकडे आपण सरळ जाऊ शकतो संगमेश्वरकडे. सो मित्रांनो, कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, हा व्लॉग मी मगाशी संपवला आहे, पण एक गोष्ट ॲडिशनल टाकतो आहे. मी रात्री उशिरा प्रवास करत होतो याच रस्त्यावर. सो ज्यावेळी परतीचा प्रवास करत होतो त्यावेळी मला मुद्दाम दाखवावंसं वाटलं की रात्रीचीसुद्धा कशी त्यांनी चांगली योजना केलेली आहे. अगदी साईड पट्टी असेल, त्यानंतर जिथे जिथे शक्य आहे रिफ्लेक्टर लावणं असेल, जिथे जिथे शक्य आहे तिथे ज्या लाईट्स तुम्हाला साईडला दिसत आहेत ना, त्याने काय होतं, रात्रीचं असिस्ट होतं आपल्याला प्रवास करण्यामध्ये. खूप चांगला असिस्टंट मिळतो आणि हे यांनी या रस्त्यावर केलं आहे.
तो त्या बाबतीतही हा आदर्श रस्ता आहे की रात्रीच्या वेळी अगदी आता अर्थात माझी जी गाडीची लाईट आहे आणि कॅमेरा हे सगळं काही नाही करत आहे कॅप्चर, पण तुम्ही स्वतः अनुभव घ्या, खूप छान अनुभव येतो रात्रीचा प्रवास करताना. धन्यवाद मित्रांनो.